अजित पवार सहकुटुंब दगडूशेठच्या दर्शनाला आलेले आहेत। अजित पवार सपत्नीक दगडूशेठच्या दर्शनाला पोहोचलेत। अजित पवारांच्या हस्ते मंदिरात आता पूजा होणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय अजित पवार सहकुटुंब दगडूशेठच्या दर्शनाला आलेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित। सहकुटुंब दगडूशेठच्या दर्शनाला थोड्याच वेळात दगडूशेठ बाप्पा मुख्य मंदिरातील आता मिरवणुकीला सुरुवात होणार। त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय। सपत्नीक दगडूशेठच्या दर्शनाला अजित पवार उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते थोड्याच वेळात आता बाप्पाची पूजा आरती होणार आहे आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। बाप्पाच्या दर्शनानंतर पूजा आरतीनंतर या ठिकाणी आता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। मानाचा पहिला म्हणजे पुण्याचे ग्रामदैवत असलेला कसबा गणपती, त्याची मिरवणूक ही 9:30 वाजता निघणार। त्यानंतर तांबडी जोगेश्वरी लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। गणपती गुरुजी तालीम, तिसरा गणपती आणि त्यानंतर चौथा गणपती तुळशीबाग मंडळाच्या गणपतीचं या ठिकाणी मिरवणूक विसर्जन मिरवणूक ही निघेल। त्यानंतर केसरीवाडा गणेशाची विसर्जन या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन हे सुरू होईल। सध्या आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी आपण ही दृश्य पाहतोय। बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होतीये। बाप्पाची आता पूजा आरती या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय। पोलिसांकडून चोख बंदोबस्त, पालिकेकडून संपूर्ण अशी तयारी करण्यात आली आहे। सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ही सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून अशी तयारी करण्यात आलेली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होणार आहे। पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या गणपतीपासून होते आणि याच अनुषंगाने मिरवणुकीच्या वेळा या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। मानाच्या गणपतीसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे शहरामध्ये मोठी गर्दीही होत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर काही वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासन, पालिका या ठिकाणी सज्ज झालेली पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।